सांगली जिल्ह्यातील विटा येथील सावरकर नगर भागात जय हनुमान स्टील या भांड्यांच्या दुकानाला लागलेल्या भीषण आगीत 4 जणांचा दुर्दैवी मृत्यू झालाय. तर 2 जण गंभीर जखमी झालेत. ही घटना जुना वासुबे रस्त्यावरील विष्णू पांडुरंग जोशी यांच्या दुकानात घडली आहे. मृतांमध्ये विष्णू जोशी वय 45, पत्नी सुनंदा वय 38, मुलगी प्रियंका इंगळे वय 30 आणि नात सृष्टी इंगळे वय 3 यांचा समावेश आहे. तर मुलगा सूरज जोशी आणि नातेवाईक कमलाकांत भोसले हे गंभीर जखमी झाले. जोशी कुटुंबात आगामी लग्नाची तयारी सुरू असतानाच ही दुर्घटना घडली. आगीने काही क्षणातच रौद्र रूप धारण केल्यानं संपूर्ण इमारत ज्वाळांच्या भक्षस्थानी गेली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 6 ते 7 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि नागरिकांच्या मदतीनं आग विझवण्याचा प्रयत्न सुरू झाला. आमदार सुहास बाबर आणि ॲडव्होकेट वैभव पाटील यांनी ही घटनास्थळी हजेरी लावली. अग्निशमन दलाने शिडीच्या सहाय्यानं इमारतीतील अडकलेल्यांना बाहेर काढलं, मात्र 4घांचा मृत्यू झालाय. प्राथमिक माहितीनुसार आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली असून या घटनेमुळे विटा शहरात शोककळा पसरली आहे.